जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. शिकलेलीच आई कुटुंबाला पुढे नेई. नमस्कार सर्वांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. बघा, बऱ्याचदा आपल्या मनात असा विचार येतो की माझं एवढं शिक्षण झालंय पण मी घरीच का असते, मग माझं एवढं शिक्षण केलेलं वाया गेलं, असं आपल्याला बऱ्याच जणांना दिवसभरात बऱ्याच वेळास मनात विचार येत असतो. आणि त्या विचारानं बऱ्याच जण डिमोटिवेटसुद्धा होत असतात. कारण की सुशिक्षित असणं म्हणजे फक्त पैसा कमविणं आणि फक्त नोकरी करणं असंच असतं का? तर नाही. हाच आपला विचार आपण बदलायला हवा. कारण की मला तर असं वाटतं ना, जेव्हा आपण शिक्षण घेत असतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्वसुद्धा घडत असतं. आणि बऱ्याच काही कारणास्तव नोकरी करणं, आपल्याला बाहेर पडणं शक्य होत नाही. मग त्यामुळे का खचून जायचं असतं? तर कधी-कधी आपल्या शिक्षणाचा उपयोग हा रोजच्या आयुष्यात सुद्धा करता यायला हवा. आणि तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सुद्धा आपण करतच असतो. तर फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. आपण जो शिक्षणाचा उपयोग करत असतो ना, त्याची आपल्याला जाणीव नसते. मग आपल्याला एवढे ज्ञान आहे किंवा आपली इतकी चांगलं आपल्याला एवढं ज्ञान असतं आणि आपण एवढं चांगलं आयुष्य जगत असतो. तर याचं समाधानसुद्धा आपल्याला असायला पाहिजे. आपल्याकडे तेवढा वेळही असतो. बघा, आपण घरी असतो, गृहिणी असतो, तर आपल्याकडे तेवढा वेळही असतो. आणि मग घर बसल्या-बसल्या आपल्या ज्ञानात भरही पडायला हवी. सतत काहीतरी शिकत राहायचं, वाचत राहायचं. म्हणजे आपण जेव्हा बाहेर पडू ना, तेव्हा इतर वर्किंग महिलांकडे बघितल्यानंतर आपल्याला वाईट नाही वाटणार, की अरे मी घरी राहून काहीच करत नाही. कारण आपण आपल्या स्वतःमध्ये घरी राहून सुद्धा इम्प्रूव्हमेंट करत असतो. बघा, आपण जेव्हा पैसा कमवत नाही आणि आपल्याला आपण निरर्थक आहोत, हा जर समज आपल्याबद्दल आपण दूर केला ना, तर ती नकारात्मक भावना जी असते, ती नकारात्मक भावना आपण दिवसभरात डोक्यात घेऊन फिरत असतो, की मी काहीच करत नाही आणि इतर स्त्रिया कसं काम करतात बाहेर जाऊन. तर ती नकारात्मक भावना आपण दूर केली पाहिजे. आणि आपण आपल्या स्वतःसोबत सेल्फ टॉक केलं पाहिजे. कारण की सेल्फ टॉक करणं खूप महत्त्वाचं असतं. सेल्फ टॉक म्हणजे काय? स्वतःने स्वतःशी केलेला संवाद. आणि तो संवाद तुम्ही नकारात्मक करतायत का सकारात्मक करतायत सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. जर कधी आपण स्वतःलाच असं म्हणत राहिलो, की माझ्या शिक्षणाचा काहीच उपयोग होत नाहीये. मी एवढं शिकले लग्नाच्या अगोदर आणि माझा शिक्षणाचा काहीच उपयोग होत नाहीये. तर आपण हा विचार नकारात्मक विचार करतोय. आणि म्हणूनच दिवसभरामध्ये तोच नकारात्मक विचार डोक्यामध्ये घोळत बसण्यापेक्षा आपण बघा, कधी-कधी स्वतःने सोशल व्हायला पाहिजे. म्हणजे सोशिक व्हायला पाहिजे. तर सोशिक होणं म्हणजे काय? तर इतर आपले जे ग्रुप असतात, त्या ग्रुपसोबत आपण मिक्स व्हायला पाहिजे. आपले जे असे ग्रुप्स पाहिजेत, की जे पॉझिटिव्ह असतात. बघा, आपण बाहेर गेल्यानंतर आपण काही गोष्टी शिकत असतो. प्रत्येकजणी हा अनुभवाचा म्हणजे गुरु असतो. प्रत्येकजणी हा अनुभव घेऊन आलेला असतो. आणि जेव्हा आपण त्या ग्रुपमध्ये मिक्स होत असतो, तेव्हा त्याच्यातून आपण नवीन-नवीन गोष्ट शिकत असतो. आणि त्यानंतर आपण स्वतःसाठी सुद्धा तेवढाच वेळ काढला पाहिजे. स्वतःसाठी मनोरंजन करून घेतलं पाहिजे दिवसभरामध्ये. आणि बरं का, दिवसभरामध्ये शिकण्यासारख्या एवढ्या गोष्टी आहेत, की आपण त्याची गणना कुठल्याच गोष्टीशी करू शकत नाही. त्याच्यामुळे खूप गोष्टी ह्या शिकण्यासारख्या असतात. आणि आपल्यामध्ये असे काही सुप्त गुण असतात किंवा आपण जेव्हा शिक्षण घेत असतो, तर ते शिक्षण घेता-घेता आपल्यामध्ये आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसुद्धा होत असतं आणि आपलं व्यक्तिमत्व घडत असतो. तर आपण आपले सुप्त गुण त्याला अजून इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. त्या गुणांमध्ये भर पाडली पाहिजे आणि इम्प्रूव्हमेंट करता-करता आपण ते गुण आपले बाहेर काढले पाहिजे आणि त्या गुणांमधनं आपण काहीतरी इन्कम घेतलं पाहिजे. आता तुम्ही म्हणणार, माझं शिक्षण हे वेगळं झालेलं आहे आणि मला तर वेगळे गुण आहेत किंवा माझ्यामध्ये मला पार्लरची आवड आहे, मला कसलीही XYZ रांगोळी क्लासेसची आवड आहे, मला कसलीही आवड आहे. तर माझं शिक्षणाचा आणि याचा जर काही ताळमेळ बसत नाही आहे, तर मग मी कशाला हे क्लासेस, म्हणजे मी कसं काय माझं इन्कम सोर्स या गोष्टीतून कसं काय मी करू? असंही तुमच्या मनात विचार येईल, की माझं अकॅडमिक शिक्षण वेगळं झालेलं आहे आणि मला वेगळी आवड आहे. तर बघा, असं नसतं. असू द्या ना, तुमचे जरी एज्युकेशन वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. तुम्ही डॉक्टर आहेत, तुम्ही प्रोफेसर आहेत किंवा तुम्ही टीचर आहेत, तुम्ही XYZ काहीही आहात तुम्ही. तुम्ही इंजिनिअर आहात, पण तुम्ही काही गोष्टींमुळे बाहेर पडू शकत नाही जॉब करायला. पण तुमच्यामध्ये जे गुण आहेत, तर ते गुण जर तुम्ही इम्प्रूव्ह केले अजून, जे स्किल आहे ते जर अजून इम्प्रूव्ह केलं, तर ते इम्प्रूव्ह करता-करता तुम्ही त्याच्यातनं चांगले इन्कमसुद्धा घेऊ शकतात.
आणि ते इन्कम तुम्हाला घरी बसल्या बसल्या खूप कामात येऊ शकतं. कारण की आपण अशा निगेटिव्ह विचारांमध्ये, चक्रामध्ये आपण म्हणजे अशा त्या चौकोनामध्ये आपण तिथंच फिरत असतो आणि आपले निरर्थक विचारसुद्धा आपण दिवसभरामध्ये ते विचार करूनच आपण निरर्थक बनत असतो. तर असं न करता त्या चौकोनामध्ये, त्या निरर्थक चौकोनाच्या म्हणजे याच्यामध्ये न फसता आपण त्यातनं आपण मार्ग काढला पाहिजे. त्यानंतर आणि बघा, शिक्षण हे कधीच वाया जात नसतं. शिक्षण केल्याने आपण कुठल्या गोष्टीला, चांगल्या गोष्टीला आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि कुठल्या वाईट गोष्टीला आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे, याच्यावरही शिक्षण घेतल्यानंतर डिपेंड असतं. शिक्षण हे कधीच वाया जात नाही. ते दिवसभरामध्ये आपण कुठल्या ना कुठल्या चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग करतच असतो. फक्त ते बघण्याचा दृष्टिकोन, आपण कुठली गोष्ट चांगली केली आहे आणि कुठल्या गोष्टीचा निर्णय आपण चांगला घेतला आहे शिक्षणामुळे, तर ते बघण्याचा दृष्टिकोन आपल्यामध्ये असला पाहिजे आणि तो आपण बघितला पाहिजे, की मी नाही, हा डिसिजन मी खूप चांगला घेतला आहे. तर बघा, वाईट विचार सोडून देऊ, निगेटिव्ह विचार सोडून देऊ आजपासून, की माझा शिक्षणात काहीच उपयोग झाला नाही आहे म्हणून. आणि चांगल्या कामांमध्ये सतत आपण व्यस्त राहायला पाहिजेत. म्हणजे असे विचार येण्यासाठी आपण थांबवू शकतो. आणि कधी-कधी आपल्या डोक्यामध्ये विचारांची गर्दी खूप काही असते आणि ते कारणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण आपलं डोकं गच्च निरर्थक भरलेलं असतं अशा विचारांनी. आणि कधी-कधी ते रिकामं करणं आणि आपल्या जवळच्या मैत्रिणीजवळ आपण व्यक्तीला, ज्याला आपण जवळचं मानतोय, आपण खूप त्याच्याशी बोलू शकतो, तर त्याच्याशी आपण ते आपलं निरर्थक विचार, ते डोकं रिकामं करणं, भरभरून बोलणं खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण असं करतो ना, तेव्हा आपल्याला त्या विचारांना, ते विचार आपले कुठेतरी बाहेर पडत असतात आणि आपण त्या व्यक्तीजवळ व्यक्त होत असतो. आणि बघा, कुठे आपण नवीन आणि चांगला विचार करू शकतो. पुढे जाऊन आपण चांगल्या विचारांना वाव देऊ शकतो. म्हणूनच ही प्रोसेस सतत करायची असते. आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत बोलायची असते. मग ती आपली मैत्रीण असो किंवा आपण ज्याच्याकडे आपण कम्फर्टेबल म्हणजे ज्याच्याकडे आपण कम्फर्टेबल असतो, त्या व्यक्तीजवळ आपण आपलं डोकं रिकामं करणं, आपले चांगले वाईट विचार सांगणं, व्यक्त होणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळेच आपण आपल्या नवीन आणि छान विचार आपल्या डोक्यामध्ये अ, येत असतात पुढे जाऊन. तर कधी-कधी कसं असतं, जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही ना, तर त्या परिस्थितीचा फायदा आपण आपल्या आयुष्यामध्ये आणखी सुंदर आणि स्वतःचा आनंद वाढविण्याचा प्रयत्न आपण आणखी केला, तर आपल्या हातामध्ये काय आहे आणि आपण काय करू शकतो? तर जे घडून गेलंय आणि जी परिस्थिती आता समोर आहे ना, तिचा विचार करण्यापेक्षा या परिस्थितीमध्ये आपण काय चांगलं करत आहोत आणि काय चांगलं करणार आहोत, हा सुद्धा एक विचार केला पाहिजे. आपल्या घरामध्ये लहान मुलंसुद्धा असतात, तर त्या लहान मुलांचं आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत असतो. त्यांचा आपण आपल्या शिक्षणातून घेतलेला उपयोग करून आपण त्यांचा अभ्यासही दिवसभरामध्ये घेऊ शकतो. त्यांची इम्प्रूव्हमेंटसुद्धा करू शकतो आणि आपला जो जोडीदार असतो, तर त्या जोडीदाराच्या कामाच्या स्वरूपाला सुद्धा आपण समजू तेवढंच शकतो आणि त्याला योग्य तो सपोर्टसुद्धा आपण करत असतो दिवसभरामध्ये. जर नवऱ्याला फ्रस्ट्रेशन आलं, तर बायको सपोर्ट करते आणि बायकोला फ्रस्ट्रेशन आलं, तर अशा शिक्षणातून आपण त्याचा उपयोग करून नवऱ्याला सुद्धा सपोर्ट करत असतो आणि मुलांचा सुद्धा आपण प्रोग्रेस करून इम्प्रूव्हमेंट करत असतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे मला कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करून सांगा. धन्यवाद आणि आजपासून आपण हे म्हणायला बंद करूया.